राम राम दोस्तांनो, डीएसए टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। डीएसए टॉक शो इकॉनॉमिक डिफेन्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स याविषयी देशासाठी घडणाऱ्या सकारात्मक घटना जे सांगण्याचा सकारात्मक प्रयत्न राहील। तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठी कॉपर फॅक्टरी आज इंडियामध्ये ओपन होत आहे। मार्च एप्रिल पासून साहजिक आहे की मे जून पासून तिचं प्रोडक्शन सुद्धा होणार आहे। तर तुम्ही म्हणताल जगातील सर्वात मोठी कॉपर फॅक्टरी भारतामध्ये, होय मित्रांनो, कारणच आहे की ते सांगणं गरजेचं आहे। एवढ्या मोठ्या देशात ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढ्या मोठ्या देशात कॉपर कुठेही मिळत नाही, जे मिळतं ते वापरण्यां जोगं नाही आहे। अशा आपल्या भारतात कॉपर आपल्याला संपूर्ण बाहेरून देशात मागवावं लागत होतं आणि येणाऱ्या काळात साहजिक भारत मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आहे। उत्पादन क्षेत्रात भारताचा नंबर 1 होणार आहे का? आज संपूर्ण जग भारताला चायनाच्या बरोबरीने प्रतिनिधित्व देत आहे की चीनमध्ये जो काही कोरोना काळात चीनने संपूर्ण जगात गोंधळ घातला, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष चीनकडे सोडून भारताकडे लागलं। कोरोनाची परिस्थिती भारत सरकारने ज्या पद्धतीने हाताळली ते बघून संपूर्ण जग थक्क झालं। अशा या अवाढव्य प्रचंड देशात कॉपर मिळत नाही आणि ते संपूर्ण परदेशातून मागवतात। येणाऱ्या काळात देशाला यापासून नुकसान होऊ नये म्हणून जगातील सर्वात मोठा कॉपर प्लांट उभा केला आहे। तर तुम्ही म्हणता मित्रांनो, कॉपर एवढं बहुमूल्य का आहे? तर हे संपूर्ण जगात काही ठिकाणीच मिळतं। जसं तेल हे बऱ्याचशा देशांमध्ये मिळतं आणि चांगल्या स्वरूपात मिळतं की ज्यामुळं साहजिक टंचाई निर्माण होत नाही, स्पर्धा असते। पण कॉपरचं तसं नाही। हे कॉपर हे दक्षिण अमेरिकेत देशामध्ये उपलब्ध आहे आणि तिथून आपण ज्यावेळी 3-4 देशात एक कॉपर रिफायनरी प्लांट आहे, तिथून आपण आपल्याला लागणारं कॉपर मागवत होतो आणि आपल्याला इंडस्ट्री यूजसाठी तर आपण 100% बाहेरून कॉपर मागवत होतो। तर हे सर्व बघून येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक व्हेकल असो किंवा इलेक्ट्रॉनिक पार्ट असो किंवा मोठमोठ्या हेवी मोटर्स असो, ह्यासाठी कॉपर हे लागणारच आहे। आणि जगावर जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हब व्हायचं असेल तर एक लिथियम आयन आणि दुसरं कॉपर। पण लिथियम आयनची आपल्याला चिंता नाही आहे का? तर भारतामध्ये 5-6 ठिकाणी लिथियम आयनचे प्रचंड भंडार मिळणे आहे आणि शिवाय अर्जेंटिनामध्ये आपण 5 मोठमोठ्या खाणी नुकत्याच संपादित केलेल्या आहेत। त्यामुळे साहजिक आहे की लिथियम आयनबद्दल आपण पूर्णता प्राप्त करत आहोत। पण कॉपर हे एक महत्त्वाचा भाग आहे का? तर इलेक्ट्रॉनिक मोटरमध्ये, इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये जे मोटर्स आहेत त्याला उच्च दर्जाचं कॉपर पाहिजे असतं, तर ते आपल्याला हवं होतं। तर हे दूरदृष्टी धोरण ठेवून गेले काही वर्ष कॉपरवर आपलं सरकार विचार करत होतं आणि ते सर्व योग जुळून आला आणि हे कॉपर प्लांट साहजिकच आहे की गुजरातमधल्या मुद्रा या पोर्टच्या शेजारी एशियातील नाही संपूर्ण जगातील मोठा प्लांट उभा राहत आहे। तर तुम्ही म्हणताल या कॉपर प्लांटमध्ये काय काय होणार आहे? तर साहजिक आहे की जे पेरू आणि चिली या देशातून आपण हे कॉपर खनिज मागून त्याच्यापासून रिफाईन करून शुद्ध प्रकारचं कॉपर प्राप्त करणार आहे। पण जेव्हा हे खनिजामधून आपण कॉपर काढत असतो त्या टायमाला त्यातनं बाय प्रोडक्ट सुद्धा निघतात। आता हे बाय प्रोडक्ट काय आहेत? तर यकीन नाही करणार मित्रांनो, सोनं, चांदी, सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फरस हे असं बहुमूल्य खनिज आपल्याला त्यापासून मिळणार आहेत। तर साहजिक आहे की ह्या एका कॉपर फॅक्टरीमुळे येणाऱ्या काळात भारताचा संपूर्ण जगात दबदबा निर्माण होणार आहे आणि चायनाचं 70 ते 80% कॉपर मार्केट आपण कब्जा करणार आहे। त्यामुळे चायनाची चिंता तर वाढलीच आहे, पण जग सुद्धा एक आशेने आपल्याकडे बघत आहे की येणाऱ्या काळात भारताचं भविष्य समृद्ध आहे। तर ह्या रिफायनरीमधून तुम्हाला अंदाज नसेल मित्रांनो की तेथे वर्षाला 5 लाख टन कॉपर खनिजापासून आपण शुद्ध प्रकारचं कॉपर प्राप्त करू आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये मिळणारं सोन्याचं प्रमाण किती आहे ऐकून थक्क व्हाल। 25 टन सोनं आणि 250 टन सिल्वर, 13 लाख टन सल्फ्युरिक ऍसिड आणि 2.5 लाख टन फॉस्फरस। आता सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फरस, सिल्वर हे कुठं वापरतं हे आपल्याला माहितीच आहे, पण साहजिक आहे सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फर हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला मिळणार आहे की ज्यापासून आपण विविध प्रकारची खते आणि बरेचसे लागणारे केमिकल बनवू शकतो। तर एक कॉपर फॅक्टरीमुळे कितीतरी प्रकारचे रोजगार निर्मिती होणार आहे आणि त्यापासून ईव्ही मार्केटला मोठा बूस्टर डोस मिळणार आहे। तर अशा ह्या चांगल्या घटनेविषयी आपण साहजिक आपल्याला माहिती मिळणे असेल तर असेही जगातील थक्क करणारी घटना भारतात घडत आहे की येणाऱ्या काळात आपल्याला किती काय झालं तरी आपलं मॅन्युफॅक्चरिंग थांबणार नाही का? का तर आपण स्वयंपूर्ण होत आहोत। मेक इन इंडिया मार्फत आपण हे काम करत आहोत।
तर येणारा काळ तुम्हा आम्हा सर्व भारतीयांसाठी साहजिकच आहे प्रगतीचाच असेल. तर अशी चांगलं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं ते निश्चित मला कळवा. त्याबरोबर साहजिक आहे तुम्ही ऐकून थक्क व्हाल की भारत डिझेल पेट्रोल सप्लाय करणारा देश झाला आहे. म्हणतात ना, संकटात जो संधी शोधतो तोच खरा विजयी होतो आणि तोच यशस्वी होतो. तर कोरोना काळापासून आपण युरोपला रिफाईन केलेलं पेट्रोल डिझेल हे सप्लाय करत होतो. पण जसं तिथं म्हणावं एवढं आपण सप्लाय करत नव्हतो, फक्त थोड्या मार्फत. पण जसं रूस युक्रेन युद्ध सुरू झालं आणि जगाचे सँक्शन रशियावर लागले, त्यामुळे झालं काय मित्रांनो की रशियापासून कुणी कच्चं ऑइल घेत नव्हतं आणि ते कच्चं ऑइल घ्यायला भारत पुढे आला. का तर भारताचं एकच म्हणणं आहे, जे आमच्या देशाच्या हिताचं असेल ते आम्ही करणार. भारत सरकार जगाला ठणकावून सांगत आहे की जे आमच्या देशाला गरज आहे ते आम्ही प्राप्त करणार. त्यासाठी आम्ही कुणाला काय वाटतं ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. हे आपल्या सर्व भारतीयांसाठी महत्वाची गोष्ट आहे की त्या काळात रशियाला कुणी विचारत नव्हतं. अशा संधीचा फायदा घेऊन आपण रशियाकडून प्रचंड स्वस्त प्रमाणात कच्चं ऑइल घेऊन त्यापासून आपण रिफाईन करून पेट्रोल, डिझेल, कुकिंग कोल, वॅक्स असे विविध प्रोडक्ट काढून राहिलेलं डिझेल आणि पेट्रोल युरोपात पाठवत होतं. तर तुम्ही यकीन करणार नाही की गेल्या वर्षी आपण फक्त डिझेलचं म्हणून सांगतो की 570% आपण युरोपला डिझेल पुरवला आहे आणि पेट्रोल सांगू शकत नाही. तर साहजिक आहे ह्यापासून आपल्याला प्रचंड मोठा नफा झाला. आता नफा आपण तो जाणता की आपल्या देशाच्या विकासासाठीच वापरतो, पण ह्या नफ्यामध्ये भारत सरकारला खूप मोठं मार्केट दिसलं आणि आपल्या इंडियन ऑइल कंपन्या आणि भारत सरकार ह्यांच्यासमोर युरोपचं अख्खं मार्केट समोर होतं. त्याप्रमाणे त्यांनी हळूहळू पावलं टाकायला सुरुवात केली. पाऊल टाकलं की आपण आपली रिफाईन करण्याची क्षमता 70 लाख बॅरल दिवसाला करण्याचं ठरवलं की जेणेकरून युरोपातलं बरंचसं मोठं मार्केट आपण कब्जा करू शकू. पण तुम्ही म्हणताल युरोप आपल्याकडून डिझेल पेट्रोल का घेतो? सौदी अरेबिया आहे, रूस आहे. तर रूस तर आपण जाणता काय करतोय. सौदी अरेबियाचं तिथे होणारं एवढं प्रमाणात होत नाही की जे अख्ख्या युरोपला प्राप्त होईल. ते कच्चं ऑइल रिफाईन करून सर्व जगाला पुरवतात. त्यामुळे साहजिक एक स्पेशल युरोपसाठी अरब देश आपलं काम करत नाही, तर राहतो भारत. तर मित्रांनो, ह्या युरोपच्या सर्वात मोठ्या ह्याच्यात आज आपलं लक्ष आहे. पण तुम्ही विचार करत असता युरोपकडे पैसा आहे, टेक्नॉलॉजी, युरोप का नाही करत कच्चे ऑइल रिफायनरी फॅक्टरी उभ्या? तर तसं नाही मित्रांनो. त्याचं कारण आहे की युरोप हा पर्यावरणाला जपणारा देश आहे की तिथले पर्यावरणातील इतके उग्र आहेत की ती वेळ आले तर कशाची तमा न बाळगता आपलं प्रदर्शन करतात. थोडं ना तिडकं जगातील बहुमूल्य आणि किमती पेंटिंग मोनालिसा ह्याच्यावर एक पर्यावरण कार्यकर्त्यांनी तिथल्या आंदोलनाच्या वेळी कच्चं ऑइल फेकलं. शुक्र माना मित्रांनो की त्याच्यावर कोटिंग होतं, जबरदस्त कोटिंग होतं, त्यामुळे ते पेंटिंग वाचलं. ह्याच्यावर विचार करा पर्यावरण प्रेमी किती उग्र असतील. तर साहजिक आहे युरोपात ही गोष्ट घडू शकत नाही. येणाऱ्या काळात रिफायनरी उभी राहू शकत नाही. तर साहजिक आहे ज्यामध्ये येणाऱ्या काळात ज्याचं नजर असते तोच विजयी होतो. तसंच भारताचं चाललेलं आहे. भारत सरकारने इंडियन ऑइल कंपन्या युरोपचा हा पॉईंट ओळखून आपली क्षमता रिफाईन करण्याची वाढवली आहे. साहजिक आहे मेच्या अखेरपर्यंत आपली क्षमता 70 लाख बॅरल होऊ शकते. तर ह्याच्यामुळे होणार काय की प्रचंड प्रमाणात रोजगार उत्पन्न होणार आहे आणि देशाला सर्वात मोठं विदेशी चलन मिळणार आहे. या चलनापासून आज आपण बघताय आपण मोठमोठे रस्ते बांधत आहोत, दुर्गम भागामध्ये बोगदे भुयार याचं काम करत आहे. त्यामुळं मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आज भारतात होत आहेत आणि त्यातून लाखो रोजगार उत्पन्न होत आहे. आणि साहजिक आहे की येणाऱ्या ह्या पैशातून भारताचा विकास हा निश्चित होणार आहे. आपल्या जीडीपीला त्याचा हातभार लागणार आहे. तर अशा ह्या युरोपच्या मार्केटवर भारताने लक्ष देऊन साहजिक आहे की तुम्हा आमच्या सर्वांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, भारत सरकार आणि येणाऱ्या काळात भारत सरकार असेच मोठमोठ्या प्रोजेक्टवर लक्ष देऊन जगाची मार्केट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर येणाऱ्या काळात तुम्हाला साहजिक आहे मेक इन इंडिया हे नाव संपूर्ण जगात बघायला मिळेल अशी आशा बाळगतो. आणि माझं हे सकारात्मक विश्लेषण आपल्याला कसं वाटलं ते निश्चित मला कळवा आणि आवडला असेल तर नोंद करा आणि आपल्या सर्व मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांना पाठवा की जेणेकरून माझं मोटिवेशनल होईल आणि तुम्हाला सुद्धा एक सकारात्मक बातमी ऐकली तर सकारात्मक विचार येईल. तर जास्त वेळ न लावता मी माझं छोटंसं सकारात्मक विश्लेषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.